राहुरी तालुक्यातील गुहा गावात काणिपनाथ मंदिरात भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर वारकऱ्यांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी आणि नाथभक्त या मोर्चात सहभागी झाले होते। वारकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावेकर, अर्जुन महाराज तनपुरे, संपत महाराज जगताप, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव, संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे आदींसह राज्यातील संत महंत आणि टाळकरी, वारकरी आणि नाथभक्त सहभागी झाले होते। याप्रसंगी उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर आणि किशोर महाराज जाधव यांनी परखडपणे आपली मतं मांडली। आलेली आहे आणि सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलेलं आहे। सरकार असेल, प्रशासन असेल, या सर्वांना अधिक प्रभावीपणानं गुहा गावामध्ये जे घडलं, गुहा गावची मंडळी एकटी नाही, तिथले भजनी मंडळ एकटे नाही, तिथले पुजारी एकटे नाही, आम्ही महाराष्ट्रातले सर्व वारकरी त्यांच्या सोबत राहू आणि अतिशय प्रभावीपणानं हे आंदोलन करू। त्याच्यासाठी सगळ्या चर्चा सातत्यानं सध्या सुरू आहे आणि पंढरीमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपले सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, धार्मिक, भाविक, हिंदू धर्मीय एकत्र येऊन याचा मोठ्या प्रमाणात वारीच्या निमित्तानं आज हजारोंच्या संख्येनं हा निषेध मोर्चा झाला। पंढरी आणि आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येनं हा निषेध मोर्चा होता। पण नुसता निषेध मोर्चा होऊन चालणार नाही। आदरणीय गिरी महाराजांनी खूप परखडपणाने सांगितलं, किशोर महाराजांनी सांगितलं, सरांनी सांगितलं आणि तुमच्या बसलेल्या प्रत्येक बंधू भगिनी मायबापांच्या मनामध्ये सुद्धा त्याच तीव्र भावना आहे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये। निषेध करून चालणार नाही। तर जर आपल्यावरती अशी आक्रमणं होत आहेत, अशा वेळेला एका गालावर मारलं म्हणजे दुसरा गाल पुढे करायचा हे आता चालणार नाही। तर डायरेक्ट त्याचा हात धरून त्याला तिथेच सजा देण्याची गरज आहे आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही, कारण जो समाज, जो धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरांचं रक्षण करू शकत नाही त्याला भविष्यकाळ नसतो। आपल्या परंपरांचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या देवी देवतांचं, आपल्या ग्रंथांचं, आपल्या धर्मतत्वांचं रक्षण ही आपली खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे। तरच पुढील पिढ्यांना हा गाथा, ही ज्ञानेश्वरी, हे रामायण, हे महाभारत, ही गीता, ही उपनिषद, हे तत्वज्ञान कळेल। आणि हे तत्वज्ञान तरी काय आहे मायबाप हो? हे तत्वज्ञान मानवतेचं तत्वज्ञान आहे। पण नाईलाज आहे की ही मानवताच जर कुणाला सहन होत नसेल, ही उदारता कुणाला सहन होत नसेल, तर अशा लोकांना दंडित करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या अनेक प्रश्न या निमित्तानं आहे। आता गोगलगाय बनू नका, कुणी यावं आणि त्याला पायदळी तुडवावं अशा प्रकारे राहू नका। आता पेटा, उठा, जागे व्हा आणि आपल्या धर्मस्थळाकडे जो कोणी अशा रीतीनं पाहिल त्याचा जाब त्याला त्याच ठिकाणी योग्य वेळी द्यायचा प्रयत्न करा। आणि हीच वेळ आता आलेली आहे। आपण आतापर्यंत शोषित, आपण काय आपल्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली, सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, कारुण्यता, दया, हे जोपासत आलो ना, या जोपासण्याचा सगळा हा परिणाम झालेला आहे। पण तुकोबारांचं वाक्य लक्षात ठेवा, भूतांवर दया, भूतांवर प्रेम करणं, दया करणं ही जशी दयाच आहे, तसं कंटकाचं जागीच निर्दळन करणं, कंटकाला जागीच ठेचून काढणं ही तुकोबाराय सांगतात। कंटकावर केलेली ही सुद्धा दयाच आहे। त्यांना प्रशासन काय सजा द्यायची ती देईल, कायदा काय सजा द्यायची ती देईल। आता आपण शांत राहू। याच्या नंतर जर त्यांनी मुजोरी केली तर मग मात्र कोणी गप्प राहता कामा नये। आपला एक मिनिट ऐका, विंचू जर शंकराच्या पिंडीवर आला, विंचू जर शंकराच्या पिंडीवर आला तर पिंडीवर माथा टेकावला पाहिजे, हे जितकं खरं आहे तितकंच खरं पिंडीवर बसलेल्या विंचवाला पिंडीचा विचार न करता पैजरानेच मारला पाहिजे, हे तितकंच खरं आहे। हा, विंचू पिंडीवरी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजराचे काम, तेथे पैजर, तिथं चपलेचंच काम। आणि ज्या त्याच्याकरता
मी परत आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी सजग राहा, जागृत राहा, एकोप्याने राहा, एकत्र राहा, संघटित राहा, वारकऱ्यांनी संघटित राहा, हिंदूंनी संघटित राहा आणि असा अन्याय परत झाला तर परत अन्याय सहन करू नका. मुळू रडत बसू नका, रडतच बसू नका. आपण शिवछत्रपतींचे वारस आहोत, आपण धर्मवीर संभाजीराजांचे वारस आहोत, आपण वाघिणीचं दूध पचवणारे हिंदू आहोत. आपण शंड नाही, आपण नेंबळट नाही. ही अंतःकरणामध्ये जागृती निर्माण करा आणि परत जर प्रकार घडला तर जशाला तसं उत्तर द्या की असं करा का पुन्हा त्यांची वाकडी नजर करून पाहण्याची मरेपर्यंत हिंमतच होणार नाही, अशी दहशत त्या ठिकाणी निर्माण करा. भगवान श्री पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांना तशा प्रकारचं बळ आणि बुद्धी देवो अशी भगवंताच्या चरणी विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा या गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात भजन संध्येच्या वेळी जो काही त्या ठिकाणी हैदोस घातला आणि जी काही निंदनीय घटना केली तर मी त्याचा संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकरी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो. शब्दांना विराम देतो. ज्या टाळ मृदुंगाला आम्ही देव मानतो त्या टाळ मृदुंगाचा या ठिकाणी अवमान झाला. आमच्या पुजाऱ्यांनाही त्या ठिकाणी मारहाण झाली, टाळकऱ्यांनाही मारहाण झाली. बऱ्याच मंडळींनी सांगितलं, शासनापर्यंत अनेक संघटनेचे निवेदन त्या ठिकाणी दिली गेली, पण आता इथून पुढे आम्ही या गोष्टी सहन करणार नाही. आता हे वक्फ बोर्ड यांच्या ज्या नोंदी आहेत ह्या नोंदी अगदी पुरातन काळातल्या नोंदी आहेत असं ते दाखवतात. परंतु या कानिफनाथ मंदिराच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर 4 वर्षापूर्वी ज्या वेळेला ती नोंद या ठिकाणी महाराज तहसीलला ओढण्यासाठी ज्या वेळेला ते वक्फ बोर्डाचं पत्र आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या आणि वक्फ बोर्ड खऱ्या अर्थानं हे नष्टच झालं पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे. आणि सकल हिंदू समाज, सकल वारकरी समाज आता या ठिकाणी शांत बसणार नाही. शासनाला परत एकदा आमची विनंती राहील की आता जर आमच्या गोष्टी मान्य तुम्ही केल्या नाही तर कदाचित आम्ही मंत्रालयावर सुद्धा या ठिकाणी अगदी लाखोच्या संख्येनं मोर्चा त्या ठिकाणी नेऊयात. वारकरी संप्रदायाची आमची हिंदूची जर मंदिरं तुम्ही जर खऱ्या अर्थानं आमच्याकरताच जर बंद करत असाल तर मग आम्ही कुठपर्यंत बसणार आहे. जर ही मंदिरं आमच्याकरता खुली जर तुम्ही केली नाही तर पंढरपूरपर्यंत सुद्धा आमची तयारी आहे. मोर्चास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एएसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.